नमस्कार, मी प्राध्यापिका वर्षा भोसले। नवी मुंबईतील अक्षता म्हात्रेच्या हत्येची जखम भळभळती असतानाच दुसरा आघात झाला तो यशश्री शिंदेचा। उरणच्या यशश्री शिंदेची दाऊद शेख नामक तरुणाने अतिशय क्रूरपणे हत्या केली। तिच्या गुप्तांगावर केलेले वार, तिचे कापलेले स्तन, केस अतिशय चिघळ आणि संताप आणणार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक या नराधमांना राहिलेलाच नाही का? याला कारण ही आपली न्यायव्यवस्था आहे का? लोकशाहीच्या चौकटीत राहून काम करणारी आपली न्यायव्यवस्था। 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये। कोर्टात केस चालू राहते, मग वर्षानुवर्ष, आणि तोपर्यंत या विषयाची धार सुद्धा बोथट होऊन जाते। मग काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मार्फत या नराधमांना फुटकळ शिक्षा होते आणि ते सुटतात। पण किती दिवस आपण आंदोलन करणार आणि मोर्चा काढणार? आता वेळ आली आहे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा धाडसी निर्णय घेण्याची। त्या काळी अंडरवर्ल्डचं कंबरड मोडण्याचं कार्य गोपीनाथजी मुंडे यांनी केलं। संघटित गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न गोपीनाथजींनी केला आणि आताही तसंच काहीसं व्हायला हवं। गुन्हेगार सापडला की त्याला भर चौकात फाशी द्यायला हवी, त्याचा चौरंगा करायला हवा, तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो। तोपर्यंत या अशा नराधमांना भीती निर्माण होणार नाही। माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा विनंती आहे, आपण पोलीस विभागाला कडक शब्दात सूचना देणं गरजेचं आहे। एखाद्या मुलीची मिसिंगची तक्रार आली तर 24 तास वाट न पाहता त्यावरती तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे। तिचं प्रेम प्रकरण आहे का, तिचं काही भांडण झालं होतं का, अशा सगळ्या चौकशा तुम्ही यथावकाश करा, पण तातडीने तिचा फोन ट्रेस करून ती नेमकी कुठे याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। आणि त्यासाठी कायद्यामध्ये योग्य ते बदल सुद्धा सन्माननीय देवेंद्र फडणवीस आपण करायला हवेत असं आम्हाला वाटतं। महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून जर या पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात दिरंगाई केली तर त्यांच्यावरती कठोर शिक्षा झाली पाहिजे, आणि तरच आपण दुसरी यशश्री किंवा अक्षदा टाळू शकतो। पोलीस विभागाची पोलीस यंत्रणा सुद्धा अद्ययावत असायला हवी। यशश्रीची जेव्हा मिसिंगची तक्रार दाखल झाली त्यावेळेस पूर्वी त्याच्या विरोधात झालेला FIR, त्याला झालेली शिक्षा ही जर त्या पोलीस यंत्रणेच्या लक्षात आली असती तर कदाचित तपास योग्य दिशेने तातडीने सुरू झाला असता आणि यशश्री कदाचित वाचू शकली असती। तिचा निर्दयपणे केलेला खून, तिच्या शरीराची केलेली विटंबना, अशा क्रूर वृत्तीच्या माणसांचा भर चौकात कोथळाच काढायला हवा। प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाचा काढलेला कोथळा, याचा फक्त पुतळा बसून चालणार नाही, तर अशा नराधमांना, औरंग्याच्या औलादींचा कोथळा आपण भर चौकात काढला तरच या लोकांना दहशत निर्माण होईल, कायद्याची भीती निर्माण होईल, आणि मगच या राज्यातल्या मुली मोकळा श्वास घेऊ शकतील। पण आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळेच कायद्यात पळवाटा सुद्धा आहेत। यासाठी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्याला हात जोडून विनंती आहे, कायदे अधिक भक्कम करा आणि किमान जखम बोथट होण्याआधी या गुन्हेगारांना, आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि त्या अनुषंगाने तसे कायद्यात बदल करा, ही आपल्याला कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।